नमस्कार मित्रांनो. मनाजोगत्या गोष्टी घडणार आहेत तूळ राशीकरता नोव्हेंबर महिन्यामध्ये. म्हणजेच तुमचं जे कार्यक्षेत्र आहे, करिअर आहे, त्यामध्ये व्यवस्थितपणे तुम्हाला अपेक्षित अशा नवीन संधी मिळणार आहेत. याचप्रमाणे आर्थिक संदर्भात काही चांगल्या घटना, घडामोडी घडणार आहेत. तुम्हाला अपेक्षेप्रमाणे खर्च करता येणार आहेत. याचप्रमाणे तुमचा जो कॉन्फिडन्स आणि एनर्जी आहे, ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाग्याची साथ तुम्हाला या महिन्यामध्ये उत्तम मिळणार आहे. एकंदरीतच नोव्हेंबर जो महिना आहे, हा तूळ राशीकरता अतिशय उत्तम अशा प्रकारे असणार. तुमच्या जीवनाचं कोणतं क्षेत्र सगळ्यात जास्त प्रभावित होणार आहे? कोणत्या गोष्टी तुमच्या फेवरमध्ये असणार आहेत? कोणत्या गोष्टी तुमच्या विरोधात असणार आहेत? या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू, की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं आहे? जसं की तुमच्या राशीमध्ये रवी, शुक्र आणि बुध हे 3 ग्रह भ्रमण करणार आहे. शुक्र तुमच्या राशीचा स्वामीच आहे. राशीचा जो षष्ठेश आहे, गुरु हा तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. 12 तारखेनंतर वक्री होणार आहे. षष्ठामध्ये जो शनी भ्रमण करतोय तो 28 तारखेनंतर मार्गस्थ होणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना आहे याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी असणार आहात. तुमच्यामधला जो शिस्तबद्ध पणा आहे किंवा कार्यकर्तृत्वाची जी धडाडी आहे ती या महिन्यामध्ये जबरदस्त दिसणार आहे. कामाचा उरक सुद्धा दांडगा असणार आहे. तुम्ही हाती घेतलेली कामं पूर्ण करून दाखवणार आहात. त्याचप्रमाणे तुमच्या कामाची छाप सुद्धा तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वामध्ये किंवा करिअरमध्ये सोडणार आहात. एकंदरीत त्याचा जो प्रभाव परिणाम आहे ते तुमच्या करिअरमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचे दिसणार आहेत. यामुळे संपूर्ण जो महिना आहे तुमच्या अपेक्षेप्रमाणे जाणार आहे. अर्थातच गेल्या साधारण 2.5-3 महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास यांनी डोकं वर काढलं होतं. करिअरच्या संदर्भातल्या सुद्धा अशा काही गोष्टी झाल्या होत्या की ज्यामधून आपण बाहेर पडू शकू की नाही याबद्दलचं प्रश्नचिन्ह थोडंसं मनात उभं होतं. काळजी करू नका. या महिन्याच्या शेवटी या सगळ्या काळजीमध्ये किंवा या सगळ्या त्रासामधून तुम्ही मोकळे होणार आहेत आणि त्याचबरोबर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे हा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे दिसणार आहे. यानंतर आपण चर्चा करू तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं आहे. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगळ हा तुमच्या धनस्थानातच भ्रमण करतोय. तिथेच रवी, बुध आणि शुक्र सुद्धा असणार आहेत. राशीचा जो पंचमेश आहे शनी हा तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो. 28 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र हा तुमच्या व्यय तुमच्या राशीचा आणि तुमच्या लाभ धनस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. जो लाभेश आहे रवी हा तुमच्याच राशीमध्ये तुमच्या धनस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक संदर्भात अजिबात काळजी करू नका. जे तुम्ही अपेक्षिलेलं असेल त्याप्रमाणे तुम्हाला आर्थिक जो स्तर आहे तुमचा अतिशय चांगला राहणार आहे. या अन्वय आणि या व्यतिरिक्त सुद्धा काही नवीन तुम्हाला आर्थिक संदर्भातल्या संधी सुद्धा मिळणार. तुम्ही त्याचा जरूर फायदा घ्या. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहे. फक्त इथे एकच गोष्ट थोडी महत्त्वाची वाटते. ती म्हणजे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणारा मंगळ आणि दिनांक 17 तारखेनंतर तिथे रवी सुद्धा येणार आहेत. अर्थातच द्वितीय स्थानामध्ये रवी, मंगळ, बुध, शुक्र हे सर्व ग्रह भ्रमण करत असल्यामुळे तुमचे जे खर्च आहेत हे खर्च या महिन्यामध्ये थोडे वाढतील. तुमची जी रास आहे थोडीशी लॅविश लाईफस्टाईल जगणारी आहे आणि खर्च करायला तुम्हाला आवडतं, व्यवस्थित नीटनेटकं राहायला आवडतं आणि त्यावरच खर्च होणार आहे. अर्थात हे खर्च अतिरिक्त किंवा अनावश्यक होणार नाही याकडे लक्ष द्या. अर्थात खर्च करण्या इतपत साधारणतः तुमचं इन्कम सुद्धा व्यवस्थित राहील त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. यानंतर जे तुमचं जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर त्या संदर्भात सुद्धा या संपूर्ण महिन्यामध्ये मोठे असे काही इन्व्हेस्टमेंट करू नका. जर का तुम्हाला लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर या महिन्याच्या शेवटी किंवा खास करून डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात विचार करू शकता लाँग टर्ममध्ये की ज्याचे तुम्हाला अनुभव सुद्धा चांगले मिळू शकतील. यानंतर आपण चर्चा करू ग्रहसौख्याबद्दल. ग्रहसौख्य नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शनी हा तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 28 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. घरातलं जे वातावरण थोडंसं विपरीत वाटत होतं, घरातलं वातावरण थोडंसं गढूळ झालेलं होतं, घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध तेवढेसे काही स्मूथ नव्हते, तर ते सुद्धा या महिन्याच्या शेवटी व्यवस्थित होण्यास सुरुवात होईल. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास असेल तर ते सुद्धा या महिन्याच्या शेवटी नॉर्मल होताना तुम्हाला दिसून येतील. यानंतर आपण चर्चा करू लव्ह लाईफ तुमचं नेमकं कशा प्रकारचं असेल किंवा रिलेशनशिपचा मामला नेमका कशा प्रकारचा असेल. जसं की या महिन्यामध्ये सुद्धा जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्या प्रमाणात वादविवाद होणं किंवा कदाचित हे वादविवाद थोडे जास्तच प्रमाणात वाढणं अशा प्रकारचे काय अनुभव येतील तर त्या संदर्भात थोडंसं तडजोडीचं धोरण अंगीकारणं गरजेचं राहील. लक्षात घ्या या महिन्यामध्ये खास करून तुमची जी वाणी आहे ती थोडीशी तिखट होईल आणि समोरचा व्यक्तीच तुम्हाला सांगेल की तुमच्या वागण्या मूल्यामध्ये प्रचंड बदल आलेला आहे. तर हा जो बदल आहे हा बदल निगेटिव्ह होणार नाही ना की किंवा त्याच्यामुळे तुमच्या नातेसंबंधाला काही धक्का बसणार नाही ना. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील कारण
तुमचे नातेसंबंध खास करून रिलेशनशिपच्या गोष्टी थोड्याशा धोका देऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे-मोठे त्रास डोकं वर करू शकतील. आता त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत, त्यांच्यासाठी मात्र हा कालावधी अतिशय उत्तम राहील. जे काही तुम्ही प्रयत्न केले, जे काही एफर्ट तुम्ही घेतलेले आहेत, त्यांना योग्य ती संधी मिळेल, त्यांना योग्य ती वाट मिळेल. त्यामुळे विद्यार्थी वर्गासाठी हा संपूर्ण महिना उत्तमच असणार आहे. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुळ राशीकरता सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह होतो मंगळ. हा मंगळ तुमच्या द्वितीय स्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे. मात्र तिथे रवी सुद्धा असणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील किंवा तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये वादविवाद होऊ शकतील आणि हे विकोपाला सुद्धा जाऊ शकतील. या संदर्भात हे जे वैवाहिक जीवनाचा जो भाग आहे किंवा प्रांत आहे, त्या संदर्भात तुम्हाला थोडीशी काळजी घेणं जास्त गरजेचं राहील. यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीच्या दशम स्थानामध्ये गुरु आलेला आहे आणि तो दिनांक 12 तारखेनंतर वक्री होणार आहे. इथे एक गोष्ट थोडीशी लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचं वातावरण बरंचसं चांगलं असेल. तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वाने सुद्धा पुढे जाल, परंतु गुप्त शत्रूंपासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे करिअरच्या संदर्भात जर का तुम्हाला नवीन काही करायचं असेल, म्हणजे पार्ट टाईम जॉब करायचा असेल, तुम्हाला समजा बिझनेसच्या संदर्भात काही नवीन विचार करायचा, त्या संदर्भातले काही चांगले प्रपोजल तुम्हाला ह्या महिन्यामध्ये निश्चितच मिळतील. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. त्या संदर्भात योग्य तो विचार करून तुम्ही निर्णय घेऊ शकता आणि तुमचे निर्णय हे बऱ्याच अंशी अचूक ठरते. तर एकंदरीतच जो गुरु तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतोय तो तुम्हाला कार्यक्षेत्राच्या संदर्भात किंवा करिअरच्या संदर्भात नवनवीन संधी निश्चित देईल. तर हा जो संपूर्ण महिना, हा संपूर्ण महिना पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक संदर्भामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर ग्रहयोगांबद्दल थोडी चर्चा करू. दिनांक 4 तारखेला मंगळाचा हर्षलचे प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणयोग होणार आहे. इथे 2 गोष्टी आहेत, त्या संदर्भात लक्ष देणं गरजेचं राहील. तुमचे जो आर्थिक स्तर आहे या संदर्भात थोडे खर्च वगैरे तुमचे वाढते. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भात अचानकपणे काही त्रास डोकं वर करू शकतील, त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला बुध आणि मंगळाची युती होणार आहे. ही युती तुमच्या द्वितीय स्थानात होणार आहे. अर्थात ही युती तुमच्याकडे शुभफलदायी असेल. खास करून आर्थिक संदर्भामध्ये काही चांगले महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल. आर्थिक आवक सुद्धा तुमची या दरम्यान उत्तम असू शकेल. दिनांक 17 तारखेला रवीचा गुरु आणि शनीशी त्रिकोण योग होणार आहे. रवी जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना घडामोडी घडतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात होऊ शकेल. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि मिळालेल्या संधीचा तुम्ही योग्य तो लाभ उचलू शकता आणि काही चांगल्या आर्थिक स्रोत सुद्धा तुमच्या समोर येऊ शकते. यानंतर दिनांक 19 तारखेला बुधाचा हर्षशी प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणयोग होणार आहे. या संदर्भात तुम्ही थोडंसं तुमची इन्व्हेस्टमेंट आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भामध्ये थोडेफार चुकीचे निर्णय होऊ शकतील किंवा अनावश्यक खर्च या दरम्यान होऊ शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला रवीचा हर्षलची प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणयोग होणार आहे. हा जो पर्टिक्युलर कालावधी आहे त्याच्यामुळे तुमचे जे इन्व्हेस्टमेंटच्या जे काही गोष्टी आहेत त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, या संपूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये 4 जे ग्रह आहेत ते तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. रवी, मंगळ, बुध आणि शुक्र. यामुळे होईल का की तुम्हाला पैसे सुद्धा चांगल्या प्रकारे मिळतील, लाभ सुद्धा चांगल्या प्रकारे मिळतील, परंतु ते खर्च अनावश्यकपणे होणार नाही याकडे खरं तर लक्ष देणं अतिशय गरजेचं राहील. ही गोष्ट जी मी सुरुवातीला सांगितले, ग्रहयोगांच्या संदर्भात सुद्धा या गोष्टीला थोडंसं महत्त्व आहे. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला बुधाचा गुरु शनीशी त्रिकोणयोग होणार आहे आणि दिनांक 26 तारखेला शुक्राचा सुद्धा गुरु आणि शनीशी त्रिकोणयोग होणार आहे. तर 22 आणि 26 तारखेला होणारे हे जे ग्रहयोग आहेत अतिशय महत्त्वपूर्ण, अत्यंत शुभफलदायी असे असणार आहेत. तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भामध्ये काही नवीन गोष्टी समोर येऊ शकतील. करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा काही तुम्हाला संधी मिळू शकतील की ज्या दूरगामी असतील, त्याचा तुम्ही लाईफ टाईमसाठी सुद्धा विचार करू शकता. अशा संदर्भातल्या काही चांगल्या संधी तुम्हाला या महिन्याच्या 22 आणि 26 तारखेला निश्चित स्वरूपात मिळणार आहे. दिनांक 30 तारखेला शुक्राचा नेपच्यूनशी त्रिकोण योग आणि हर्षलशी प्रतियोग होणार आहे. इथे सुद्धा तुमचे जे खर्च आहेत यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. लॅविश लाईफस्टाईलकडे तुमचं थोडंसं झुकणं या महिन्यात थोडंसं जास्तच होऊ शकेल. तर त्या संदर्भात थोडंसं स्वतःवर कंट्रोल ठेवणं गरजेचं राहील. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती 5 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ती 20 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेला साधारणतः रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं. त्यामुळे आपण थोडंसं जास्तच भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. तर या संदर्भात काळजी घ्या. या महिन्याच्या 5 आणि 20 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, वादविवादात जाऊ नका. तर मित्रांनो, हे होतं
तुळ राशीचं नोव्हेंबर 2025 करता संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.